कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. कथेचं नाव आहे अभ्यासाचा भोंगा. संध्याकाळी जेवण झाली की गावातली माणसं पारावरून निवांत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसायची. त्यातलंच आमचं गाव बेंद्री. पारावर चांगल्याच गप्पा रंगलेल्या. अभ्यासाचा भोंगा आपल्या तालुक्यात प्रत्येक गावागावात लागणार आहे अशी चर्चा चालूच होती. तोपर्यंत गावचं तंटामुक्तीचा अध्यक्ष चंद्रकांत पाटील आलं. या चंदू पाटील या, बंडू काका म्हणाल. वाढदिवस आलाय काय हाय का नाही पार्टी बिर्टी काय काय बंडू अण्णा पार्टी द्यायची की, पण माझ्या डोक्यात एक विचार आहे. पार्टीला पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या गावात जर भोंगा बसवला तर काय होईल. आयला चंदू पाटील एक नंबरचं बोलला बरं का. आयला पण बसवायचं कोण, आणायचं कोणी. अण्णा मी आहे की, काय मी बसवतो काय, आपल्या गावासाठी करायला काय अडचण आहे आपणाला. चर्चा चांगलीच रंगत गेली. मग आता भोंगा आणायचं ठरलं. भोंगा आणायचा कधी, लावायचा कधी, त्याची ट्रायल कशी घ्यायची हे आधी बघितलं पाहिजे. कुठल्या तर गावाला जाऊन आलं पाहिजे, कुठल्या गावात भोंगा बसला तिथं जाऊन बघितलं पाहिजे. चांगली चर्चा रंगलेली. गार वारं सुटलेलं, थंडीचे दिवस झालं. मग ठरलं आता भोंगा आणायचा. आयला पण आता बायकांचं अवघड होणार की. 7 वाजल्यापासून 9 वाजेपातूर बायकांचं सिरियल, मालिका एक झाली की एक झाली की एक झाली की एक. आता भोंगा वाजले अहो, घरातल्या टेव्या बंद, मोबाईल बंद. आता बायकांनी काय करायचं. नाहीतर इकडं चुलीवर आमटी करायला ठेवलेली असायची आणि इकडं त्या मालिकेच्या नादात त्या आमटीची उसळ व्हायची. ही तर बंद होईल. होय की, खरं ती पण बरोबरच आहे. बघूया काय टायमिंग आपण इकडं तिकडं काय तर करू. पोरं तर अभ्यास करतील. झालं, दुसऱ्या दिवशी ठरलं भोंगा आणायचा, गावात लावायचा. चर्चा झाली. चंदू पाटील पण म्हटलं उद्या भोंगा आणू आणि आपल्या गावात बसूया. चला बंडू अण्णा येऊ का. बरं 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 आयला बरं बसवा बरं का तेवढा भोंगा. बरं होईल. होय होय माझ्या पण डोक्यात तीच आहे. झालं, चंदू पाटील निघून गेलं. पारावर बसलेली एक 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 माणसं उठून आपापल्या घराकडे जाऊन झोपली. आणि रात्री ही चर्चा झालेली, सकाळी सगळ्या गावभर चर्चा झाली. आता आपल्या गावात पण भोंगा बसणार. बारक्या पोरासनी काय हो, खेळायला पाहिजे, टी व्ही बघायला पाहिजे, मोबाईल घ्यायला पाहिजे. बारक्या पोरांचं तर अवघड झालं. आता काय करायचं. आता तर अभ्यासाला बसायचं लागणार आहे. भोंगा वाजला की म्हटलं काय खरं नाही. झालं, दुसऱ्या दिवशी भोंगा आणला. आता बसवायचं कुठं. तर गावातलं देवळाचं शिखरच सगळ्यात उंच. काही जण म्हटली कुणाच तर घरावर लाव्या, काय जण म्हणली इथं लाव्या, काय जण म्हणली तिथं लाव्या, काय जण म्हणले नको देवळावरच लाव्या शिखरावर, म्हणजे सगळीकडं आवाज जाईल. मधने मळ्यात जाईल, माळी मळ्यात जाईल, पलीकडे शिवाजीनगरला जाईल. सगळीकडं भोंगा गेला म्हणजे सगळ्यांचा फायद्याचा होईल. भोंगा आणायला माणसं तासगावला गेली आणि इकडं गावात सगळं बारक्या पोरांची चर्चा चालू झाली. आता काय करायचं. आता तर अभ्यासाला बसायचं लागणार आहे. आबय, आबय, काय रे शंभू, अरे तुला माहिती आहे का आपल्या गावात भोंगा बसवणार आहे ती. काय सांगतोयस का, कधी कधी आणणार आहेत. आबय कंबरवर हात ठेवून म्हणाला. तर राजा आला. राजाने खिशातला मोबाईल काढला. अरे आबय, भोंगा खरंच आणाय गेलीत बरं का तासगावला. अरे कोण बसवणार आहे मग. चंदू काका बसवणार आहे ते. वाढदिवसाचं पैसे इकडं भोंग्याला घालणार आहेत. मग कधी आज आणणार आहेत भोंगा.
हायला मग आपलं लगा लगा अवघड झालं की लय मग. आता अभ्यास करायचा का कसं करायचं काय काय मला काय कळनाच झाले या. आता अवघड झाले की. काय अवघड होतंय? काय भोंगा वाजायला की बसायचा अभ्यासाला कोण येतंय आपणाला बघायला? ए बाबा तसं नसतंय. पाठीमागनं रुद्रा म्हणाला. शंभूला जरा अवघडल्यासारखं झालं म्हटलं आता काय करायचं? आता तर अभ्यास करायचा लागणार आहे. झालं पोरांच्या गप्पा चालू झाल्या. तर किरण बाप्पाचा शिर्या आला. शिर्या काय राबय? लगा तुला माहित आहे का? काय र? अरे आपल्या गावात भोंगा बसवणार आहेत भोंगा. मग बसवू देत की. अरे अभ्यासाचा भोंगा. काय सांगतेस? होय होय. मग कधी आणणार आहेत भोंगा कोण आणणार आहे? आले चंदू काका आहेत नाही. त्यांचा वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाला चंदू काका आपल्या गावात भोंगा बसवून आलाय. मला का आता अभ्यास आपणाला केलाच पाहिजे. मग आपण जायच का रे भोंगा बघायला? तर टायल कशी येते बघायला जाऊया की. बरोबर जाऊया. झालं पोरांच्या गप्पा चालू झाल्या. पोरं शाळेला गेली. आता शाळेत तर पोरांचा काय दम निघतोय व्हय. भोंगा कधी येतोय आणि कधी बसतोय काय. झालं भोंगा आणला. जोडाजोडी चालू झाली तर शाळा सुटलेली. पोरासनं माहिती झालं. सगळ्या गावातली पोरं देवळामोर भोंगा कसलाय भोंगा कसलाय बघायला. प्रत्येकजण येत होतं कौतिकानं. कोण कंबर हटून बघायचं, कोण हात मागं घेऊन बघायचं, कोण टाचाऊच करून बघायचं. कसलाय भोंगा कसलाय भोंगा. भोंग्याच तर चर्चा लय चालली. झालं की पोरांनी दप्तर टाकलं. गेली सगळी देवळाकडं. इकडं भोंग्याचं फिटिंग चालू होतं. फिटिंग करणारा पण लय. नवीन काय तर आणल्यागत लागलेला बसवायला. माणसं कौतिकानं त्याकडं बघत होती. प्रत्येकजण सांगणार इकडं बसवा तिकडं बसवा. सगळ्यांचा ठराव झाला म्हणले आता शिखरावर बसूया. मग सगळीकडेच आवाज जाईल. पोरं उभा राहिलेली सगळी. आता भोंगा वाजल मग वाजल. तयारच होती. झाला की भोंगा जोडून झाला. आणि ट्रायल घ्यायला म्हणले आधी एक काम करूया ट्रायल घेऊया आणि मग नारळ फोडूया. गावात पण मोठी माणसं सगळी गोळा झालेली. भोंगा बसवायचा गावात भोंगा बसवायचा आहे. सगळ्या गावभर झालेलं. मग ट्रायलला बघूया काय ट्रायल? हो एकदा ट्रायल बघूया आणि परत मग नारळ फोडूया. बर हां हां करा चालू. माणसं सगळी आ करूनच उभा राहिली. काय आवाज त्या भोंग्याचा. आयला लय आवाज आहे बाबानो. माणूस झोपलं तर दचकून उठलं पाहिजे असा आवाज आहे. तर पांडता त्या म्हणलं आयला काय सांगायचं तुम्हाला. मी मुंबईला होतो ना गिरगावला. तेव्हा गिरणीतलं असंच भोंग वाजायचं. आयला आता मला वाटायला लागलं आता मुंबईतच आहे मी. आयला बरं झालं आठवण झाली. आता काय मुंबईच्या गिरण्या बंद पडल्या. पण आता भोंग्यानं अनेक वाटते का आता अनेक मुंबईला गिरण्या चालू होत्यात का काय. पांडता त्या शांत घ्या. आता मुंबईत नाही जागा गिरण्या लावायला. आता ही अभ्यासाचा भोंगा आहे गिरण्याचा नाही. असू दे असू तू लय शान आहेस ग बस. ना मान आपला ग बसला आपलं. आता काय बोलायचं पांडता त्याकडं. झालं आता सगळी गावातली माणसं हजर. मनोआबा, दिनकरप्पा, चंदू पाटील, बंडू काका, विनोद, सगळी गावातली मोठी मोठी माणसं आपली देवळात. उमेश, पोरं सगळी देवळापुढं अशी उभा राहिलेली. आता नारळ फुटल मग नारळ फुटल. आता नारळ कोणी फोडायचा. मनावाच म्हटलं चंदू ये बाबा तेवढा नारळ फोड.
काय चंदू पाटील झालं पुढं. नारळ घेतला. आता नारळ एकदा फुटल्यावर आणि एकदा भोंग्याची ट्रायल घ्यायची. नारळाची दोन जशी भकल झाली तसे त्या भोंग्यावाल्याने एकदा बटन दाबलं. हे एकदम बेस्टच. बरं आता सांगा, किती टायमाला भोंगा लावायचा आहे? ते बसवायला माणूस म्हणला, तो मिस्त्री. आता भोंग्याला काय पाहिजे त्या वेळेला टायमिंग लावायचं. मग काय जण विचारायला लागलो. तर अण्णा म्हटलं, मिस्त्री, भोंगा चालू करायला बंद करायला माणूस लागणार काय? हे अहो आता ऑटोमॅटिक आलंय सगळं. आपण नुसतं टायमिंग लावलं की त्या टायमाला ती भोंगा वाजणारच. हे मग एकदम बेस्ट. मग काय अडचण नाही बघा. मग काय माणूस लावायचं काय काम नाही. मग आता कितीच टायमिंग लावायचं सांगा. कोण जण म्हटलं, आता कितीचं लावायचं? अभ्यासाचा भोंगा आहे म्हटल्यावर संध्याकाळचा लावा की 7चा. आता 7चा लावायचा, पण लाव्या, काय अडचण नाही. आता प्रत्येकाची चर्चा चालू झाली. कोण म्हणते पाट्याचा लावा, कॉलेजच्या पोरासने अभ्यास करायला उठतील पोरं. तर कामाला जाणारी माणसं म्हटली, एक काम करा की, आम्हाला पण काय कळत नाही टायमिंग, 11चा भोंगा लावा की म्हणजे जेवायला सुट्टी होत्या. आता त्या मिस्त्रीनं कोणाकोणाचं ऐकायचं. बराच वेळ चर्चा झाली. मग आता टायमिंग कसं कसं लावायचं चाललं. तर अण्णा म्हणलं, आयला पाटाचा पण लावा, माणसं बायका जरा लवकर उठतील तरी. आता पहिल्यासारखी माणसं लवकर उठत नाही ती. बर, मग कितीचा लावू द्या सकाळचा? एक जण म्हटलं 4 वाजता लावा की. 4 वाजता लावून साखर झोपत काय माणसं काय ही करायची ती? बरं एक काम करा, मग 5 वाजता लावा. नाही, एक काम करूया मग 5:30चा लाव्या. लय पण लवकर नको. झालं. मिस्त्रीनं 5:30चं टायमिंग त्यात फिक्स करून टाकलं. माणसं नुसतीच लांबनं बघायची काय काय करतोय, त्या मशिनीकडे बघायची. आता भोंगावर अडकवल्याला खाली काय मशीनच नुसती. माणसं आता काय भोंग्याकडे एकदा बघायची, एकदा मशिनीकडे बघायची. प्रत्येक जण म्हणायचं इकडं तोंड करूया का तिकडं तोंड करूया. मिस्त्री म्हटलं, काय कोणीकडं पण तोंड करा. तुमची गावातली माणसं कुठं कुठं वस्तीवर नाही तिकडं जास्त करूया. बरं म्हटलं, तिकडं भोंगा फिरवला. इकडं टायमिंग सकाळचं तर फायनल झालं. मग आता एक काम करा, 11चं करा टायमिंग, 11चं. म्हणजे जेवाय सुट्टी करा येते. बस चला 11चं तर 11चं. मग आता संध्याकाळी कितीचा करायचा? आपणाला अभ्यासाचा भोंगा बसवायचा आहे, गावाला जागा करायचा नाही. पोरांच्यासाठी भोंगा आणलाय, पोरांच्यासाठी भोंगा. होय की पोरांसाठी बरोबर, पण बायकांनी काय करायचं? बायकांचं संध्याकाळी 7 वाजली की मालिका चालू होते, तर रात्री 10 वाजेपर्यंत मालिका. एक झाली की एक, एक झाली की एक, एक झाली की एक. तिकडं गॅसवर ठेवलेल्या असत्या आमटी करायला, आणि त्या मालिकेच्या नादात त्या आमटीची उसळ झालेली असते. आता काय करायचं? आता या बायकांचं अवघड झालं बाबा. अण्णा, हे आता विषय काढायचे तर काय गरज आहे का? बायका काय परत दुपारी बघतील की. दुपारी काय बघते? त्यांना काय कामधंदा नाही तुम्ही. मग पोराने कुठं जायचं? पोरं अभ्यास कशी करायची मग?
पोरं आता रात्री इथं 10-10 वाजेपर्यंत एवढी दुसरीतली तिसरीतली पोरं सगळी देवळा फोडणं फिरत असते ती, खेळत असते ती. त्यासने अभ्यासाची कशी सवय लागायची. होय, तुम्ही म्हणताय ती पण बरोबर आहे. आयला पण काय पण म्हणा, आता बायकांचं अवघड झालं बाबा. तर प्रत्येकाच्या घरात पोरं आहेतच की. कोणाची बाहेर असतील ती तेवढे बसतील टेव्या लावून. आयला मग आता पहिल्यासारखं होईल बघा. पहिलं आपलं कसं होतं नाही, रामायण महाभारताच्या टायमाला कुठं तरी एका टी व्ही असायची आणि सगळं गाव तिथं जायचं बघायला. तसं आता कोणाच्यात पोर नाही, त्यांच्या घरात आता बायका सगळ्या येऊन बसणार. आता तर लयच अवघड झालं. पहिली घरात बघत होती, आता दुसऱ्याच्या घरात जाऊन बघणार. अरा. आता काय खरं नाही बाबा. पण बरं जाऊ दे, आता काय बघू. ट्रायल तरी होऊ दे. कशी कशी पोरं अभ्यास करते ते बघू. झालं, सगळ्या चर्चा चालू झाल्या. टायमिंग सगळं फिक्स करून टाकलं. संध्याकाळी 6:45चं टायमिंग ॲडजस्ट केलं. पोरानो, भोंग वाजले की अभ्यासाला बसायचं, बाहेर कोणी दिसायचं नाही. नाही पथकाला जर घावला तुम्ही बाहेर बिर फिरताना, जी घावल त्याच्या बाकडनं 500 रुपयाची नोट घ्यायची. असं काय तर केलं पाहिजे, त्याशिवाय पोरं अभ्यासाला बसायचे नाहीत. जावा आता घराकडं, संध्याकाळी भोंगा वाजणार आहे. आणि भोंगा वाजला की अभ्यासाला बसायचं. कळलं का? पोरं होय होय म्हणाली आणि आपापल्या घराकडे गेली. इकडं दिवस मावळ्याला. आता पोरांची काय चर्चाच चालू आता. आयला आता अवघडच झाली की आता. आपण जर नाही बसलो अभ्यासाला आणि कोण तपासाय आलं तर 500 रुपये आपलं जाणार. पोर गेली आपापल्या घरला. अभय, शंभू, राज, शिर्या घराकडं चालली. अभय, हे अभय, गप गप काय चाललाय सर? का काय सांगायचं तुला लागा, अवघडच झालं की सगळं आता. आता काय करायचं? आता अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. माझं तर अवघड झाले बाबा आता. शाळेत काही सल शिकवत नाहीत. आता घाला तर अभ्यास करायचा म्हणजे अवघडच झाले सगळं. बरं असं चल बघू, काय कोण येतं तपासायला. राजा म्हणला. राजाच्या खिशात काय आहे? मोबाईल. राजाला विचारलं, राजा कोणाचा मोबाईल? मम्मीचा मोबाईल आहे. अरे पण तुझ्याकडे कशाला? मम्मी मलाच म्हणते तुझ्याजवळ ठेव. आता काय करायचं मम्मीला? आता अभ्यास करणार का मोबाईल बघणार? नाही नाही, अभ्यास करायचा की. मोबाईल ठेवायचा तोपर्यंत खिशातनं काढून. बर, आली पोरं घराड. आता पोरांचं एकच लक्ष लागलेलं, संध्याकाळचा भोंगा कधी वाजतो. संध्याकाळचं 6:30 वाजलं, अजून 15 मिनिटं होत. अभय, रुद्र घराकडे आली. बघते तर काय, टी व्ही लावून बसलेली, मालिका चालू झालेली. तो अभय आलाच. आई आई, टी व्ही बंद करा पहिली, आता भोंगा वाजल. हे बाबा कुठला आणलाचा भोंगा तुम्ही? अहो गावात भोंगा बसलाय की. आता 6:45ला भोंगा वाजणार आहे. मग अभ्यासाला बसायचा आहे.
टी व्ही बंद, मोबाईल बंद, सगळं केलं पाहिजे आता. झालं आता आईचं कोडं झालं आता. आता मालिका कुठं बघायची, अवघडच झाली की आता. मग रे पोरांनो आता कसं करायचं? आता काय नाही, आता दिवसा तुम्ही दुपारी बघा. आता रानात जायचं का तिथं मालिका बघत बसू दुपारी? ती आता तुमचा प्लस नाही. आम्हाला सांगितलं देवला मुलं, भोंगा वाजला की अभ्यास करायचा. होय होय, आम्हाला पण सांगितलंय. मागानं रुद्रा म्हणला भोंगा वाजला की अभ्यासच करायचा, बाकीच काय करायला नाही. घरात कोण मोबाईल बघत असलं तर सांगायचं 500 रुपये दंड आहे म्हणून. आता वाजल बघा भोंगा आता. भिंतीवर लावलेल्या घड्याळ बघत आबाई म्हणला आता 5 मिनिटं बाकी आहेत. शंभू जावा आता तुमच्या घराडं आणि अभ्यासाचं घेऊन बसा जाऊ, आता भोंगा वाजणार आहे. जात बाबा. शंभू गेला, शिरा गेला त्या घराडं. हे वाजला लय भोंगा वाजला, लय भोंगा वाजला. बसा बसा बसा, घे घे, अभ्यासाला घ्या अभ्यासाला घ्या. झालं पोरं अभ्यास करायला बसली. आता टी व्ही बंद झाली, मोबाईल बंद झालं. तस प्रत्येकाला माहितीच झाली आता, भोंगा वाजला की टी व्ही मोबाईल बंद करायचा, घरात कोणीच घ्यायचं नाही. आता सुना होते त्या म्हणायला लागल्या बरं झालं एक भोंगा बसवला ते. आता या सासवा काय काम नाही धंदा नाही, 7 वाजलं की टी व्ही पुढं रात्री 10 वाजेपर्यंत टी व्ही पुढनं हालत नाही त्या. जेवायला पण वेळ, झोपायला पण वेळ. आता चांगलं झालं आता. आता स्वयंपाक तर लवकर होईल, जेवतील तर माणसं सगळी लवकर, आवरायला बरं झालं. आता या सासवांचा अवघड झाला आता. आता मालिका कशा बघायच्या? पण बायकांची डोकी काय थोडी चालते ती. आता प्रत्येकानं विचार करायला चालू केलं. कोणाच्या घरात बारकी पोर नाही ती अभ्यास न करणारी, त्यांच्या घरात तर टी व्ही चालू राहणार 100%. आय कुठं चाललाय? नाही जाऊन येते जरा इकडं, लताच्यात जाऊन येते की. तिकडं काय आहे? अरे मालिका बघाय र, त्यांच्यात नाही कोण अभ्यासाला आता. आई आपली निघून गेली, आता मालिका बघायची तर काय सवय जाणार होती. या या कसा या, लता काकी म्हणाल्या. लता, टी व्ही चालू आहे का तुमची? हाय की हो, मग लावा की जरा, मालिका लागली असेल. कुठली लावते अक्का? जे मल्हार लावा की. झाल. अहो काय सांगायचं, गावात आज भोंगा बसला आपल्या. आता 7:45 ते 9 वाजेपर्यंत घरात टी व्ही लावायचं नाही, मोबाईल लावायचं नाही. आता अवघड झालं की आता. पारूचं काय झालं असेल, कंबळीचं काय झालं असेल, सगळं अवघडच झाले आता.
टी व्ही चालू केली. जय मल्हार टी व्हीवर चालू होतं. घ्या जरा मिसरी. बसल्या दोघी मिसरी घासत. चांगलंच झालं की बोंगा बसलाय ते. होय, चांगलंच झालं. पोरा अभ्यास करतील, शिकतील, मोठी होतील. चांगलंच आहे म्हणा. काय आता आपणाला पण आता मालिक आता सोडून द्यायला लागतं काय कोणास ठाऊक. कशाला आमच्यात येत जावा की बघायला. आमच्यात कोण आहेत पोरं अभ्यासाला. बघायचं इकडे येऊन, त्याला काय तवा. बसले आपल्या दोघी जावा जावा मिसरी घासून आपल्या टी व्ही बघत. इकडं गावात सगळं सामसूम. गावात पोरं कुठं दिसायला येतं. नुसती मोठी माणसंच. पाराव आयला मी तर म्हणतो या मोठ्या माणसाने पण घरात बसवायला बोंगा पाहिजे होता. उगच यायचं गावात पाराव बसायचं. ह्याची माप काढ, त्याची माप काढ. ह्यो इकडं गेला, ह्यो तिकडं गेला, ह्यो नेता तिकडे गेला, ह्यो नेता तिकडे गेला. प्रत्येकाची माप काढायची. काम ना धंदा यासने. आणि उगाच सगळ्या गावाची माप काढत देवळामोर बसायचं. पोरं मात्र कोण दिसना ते गावात. माणसं म्हटली बरं झालं बोंगा बसवला ते. आयला चंदू पाटलानं चांगलं काम केलं बरं का. बोंगा बसवला ते. पोरगं आता एक तर दिसते का बघा देवळामोर येत. निदान अभ्यास तर करतील तेवढं तास 2 तास. इतर टायमाला कुठं बसते मोबाईल घे, कुठं गेमच खेळ, कुठं कायच कर. पोरं तर आताच काय ऐकते ती तेव्हा. ह्या भिंगाचा चष्मा लागला तरी पोरं मोबाईल घ्यायला ढिले पडत नाहीत. पोरांच्या आया पण काय बोलत नाहीत. त्या बालाच सवय लागलेली असते मोबाईल बघायची. तिचं मोबाईल बघत बसते ख्या 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 करत. तर पोराच नाही तर काय म्हणायचं. पांडवचा तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बघा. असलं काय तर पाहिजेच. त्याशिवाय आपल्या गावातले पोरं शिकणार नाहीत, मोठी होणार नाहीत. चांगली शिकून मोठी मामलेदार, तहसीलदार झाली पाहिजेत. मोठमोठे ऑफिसर झाली पाहिजेत. गावाचं नाव आपल्या सगळ्या जिल्ह्यात निघालं पाहिजे, देशात निघालं पाहिजे. आमक्या गावची बघा पोरं शिकून किती मोठं झालं. अख्खं गाव शिकलं. होय होय, तुम्ही म्हणताय ते बरं आहे. तात्या, तुम्हाला काय सांगायचं. मी मुंबईला होतो का नाही, तेव्हा लय भारी वाटायचं बघा. हे आता भोंग्यानं नाही मला मुंबई सगळी बघा डोळ्यापुढं माझ्या तरळायला लागल्या सगळी. काय त्या गिरण्या चालायच्या, काय ती कामं असायची, काय विचारूच नका बघा. पण आता या भोंग्यामुळं मला मुंबईची लय आठवण यायला लागली बघा. आता आपली मराठी माणसं पण मुंबईतनं लय कमी व्हायला लागली. सगळी UP, बिहार, गुजरात सगळीकडनं माणसाचा भरणाच आपली माणसं इकडं तिकडं लागलीत पसरायला. माणसांच्या गप्पा चालू होत्या तवर 9 वाजत आलेलं. वाजला की 9चा भोंगा. आयला 9 वाजलं वाटतं. चला उठूया आपण पण आता. आपणाला पण म्हाताऱ्यासनी जरा सवय झाली पाहिजे बाबा. 9 वाजता घरात जाऊन जेवावं, गप घरात झोपावं. उगच घरातल्या बायका माणसाने त्रास द्यायचा. रात्री 10-10 वाजेपर्यंत इथं पारा उगच मिसरी घासत बसायचं. एकमेकाची मापं काढायची. आता इथनं मोर असं ठरवायचं
9चा भोंगा झाला की घराकडं जायचं, जेवायचं, गपगार झोपायचं. सकाळी 5:30च्या भोंग्याला उठायचं आणि उठून आपलं सरळ रान गाठायचं. 11चा भोंगा झाला की घराकडं परत जेवायला यायचं. दुपारी परत आराम करायचा आणि परत 4 वाजता आपलं रान गाठायचं. आता देवळामोहर येऊन बसायचं नाही. कोणाची मापं काढायची नाहीत. पोरं पण अभ्यासाला लागणार आणि आपलं पण सुरळीत होणार. चला निघूया आता. बरं चला चला. गेली माणसं उठून. आता पोरांच्या या अंगवळणीच पडलेलं. पोरं पण लय बनेल. काही जण चोरून मोबाईल बघायची, काही जण हळूच आवाजात TV लावायची, आधनं-मधनं उठून खिडकीतनं बघायची कोण येतंय का तपासायला. पण असं करून चालणार नव्हतं. घरातल्या मोठ्या माणसाने त्यांना समजावून सांगण्याची गरज होती की बाबांनो, भोंगा लावलाय ती काय शोला लावला नाही, तुम्हाला अभ्यासासाठी लावलाय. अभ्यास करा, शिका, मोठं व्हा. तुमच्यासाठीच लावलाय नाही. आता आपल्या 2 तालुक्यात, तासगाव, कवठेमहांकाळ दोन्ही तालुक्यात सगळ्या गावात भोंग बसवायला लागलेत. संजय काकाने पण सांगितलं सगळ्या गावात भोंग लावायचं. प्रभाकर बाबानं पण सांगितलंय सगळ्या गावात भोंग लावायचं. पोरं शिकली पाहिजे ती. आत्ताची येणारी पिढी सगळी चांगली झाली पाहिजे, शिकली पाहिजे, मोठमोठ्या हुद्द्यावर गेली पाहिजे, आपल्या तालुक्याचं नाव काढलं पाहिजे. झालं. आता भोंगा चांगलाच माणसाच्या अंगवळणी पडला होता. माणसं सकाळी 5:30ला उठायची, आपापल्या कामाला लागायची. सगळ्यांची कामं लवकर आवरायला लागली. 11 वाजता माणसं जेवायला लागली. संध्याकाळी पोरं अभ्यास करायला लागली. आणि आता घरातल्या टेव्या हळूहळू माणसं, बायका विसरत चालल्या. आता मात्र सुनांना पण बरं वाटायला लागलं. सासवा पण आता जरा मदत करू लागल्या स्वयंपाकाला. त्यामुळे त्यांना पण जरा बरं वाटायला लागलं. परत आहेच की दुपारी TV बघायला वेळ आहेच की. संध्याकाळी पोरं 2 तास करतात अभ्यास, करू दे की. अशी या भोंग्याची कथा, अभ्यासाचा भोंगा प्रत्येक गावात लागावा आणि प्रत्येक गावातली पोरं शिकून मोठी व्हावीत, मोबाईलचा नाद सुटावा आणि पोरं मोठ्या मोठ्या पदावर जावेत, हीच त्या भोंग्याची इच्छा असावी. धन्यवाद.